आज या MSc CET परीक्षेमध्ये सुद्धा घोटाळा झाल्याचा जो आरोप केला जातोय ना, आणि संपूर्ण पालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जो संशय कल्लोळ सगळा निर्माण झालेला आहे, हे संशय काय आहेत? काच या सगळ्यांना वाटतंय? खरं तर थेटपणे अशा प्रकारे पुरावे जरी आज समोर नसले तरी अशी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, काही आकडे समोर आलेले आहेत ज्यातून ही परिस्थिती हे इथं घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। हे आकडे तुम्हाला काही दाखवणार आहे। संशय कल्लोळ का निर्माण झाला? संशय कल्लोळ निर्माण झाला संशय क्रमांक 1 आहे। 10वी मध्ये गणितामध्ये 22 गुण, 12वीत गणितात 37 गुण आणि 12वीत एकूण 47 गुण असलेल्या विद्यार्थ्याला MSc CET मध्ये 99% आहेत। संशय आहे, कसं झालं हे सगळं? हा काय चमत्कार झाला? सगळ्यांना संशय आहे। संशय क्रमांक 2 आहे। नांदेड मधल्या जुळ्या बहीण भावाला 12वी मध्ये 51% आणि 56% असे अनुक्रमे गुण मिळाले। मग MSc CET मध्ये दोघांनाही जवळपास 100% कसं मिळालं आणि दोघांचे गुण सारखे? चमत्कार? संशय हाच आहे, कसा झाला चमत्कार? कुठे बोलला नवस? संशय क्रमांक 3 आहे। टॉप 100 विद्यार्थ्यांपैकी, राज्यात आलेल्या टॉप 100 विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वी मध्ये सुमारे 50% गुण असूनही MSc CET मध्ये मात्र 99% पर्यंत पर्सेंटाईल कसं गेलं हा सवाल विचारला जातो। खरं तर दोघांचा जो अभ्यासक्रम आहे, दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम हा सारखाच आहे, एकच आहे। अशा परिस्थितीमध्ये दावा असा केला जातो की नाहीये, बोर्डाच्या परीक्षेला मुलं फार महत्त्व देत नाहीयेत, CETला देतात, पण ती तफावत 50% पर्यंत कशी? यामुळे संशय हा उपस्थित केला जातोय। टॉप 100 मधील अनेक विद्यार्थी आज नॉट रिचेबल। आता राज्यात 100 विद्यार्थी टॉप मध्ये आल्यानंतर जे संशयास्पद व्यक्ती आहेत ते विद्यार्थी गायब काय, नॉट रिचेबल काय? काही लोक त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करतायत। संशय अजून वाढतो। संशय क्रमांक 5, स्टेट बोर्ड आणि MSc CETचा अभ्यासक्रम जवळपास समान असेल तर दोन्ही परीक्षेतल्या गुणांमध्ये किमान काही प्रमाणात तरी साम्य असायला नको का? गुणांमध्ये 50% इतकी तफावत असू शकते का? मी आज तज्ञांना विचारणार। या विषयात उभी हयात घातलेले लोक आज या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। ते सांगतील आपल्याला हे संशय योग्य आहेत का, की हो गए की संशय कल्लोळ निर्माण केला जातोय? शेवटचा 6वा संशय, 10वी आणि 12वीत 90% जास्त गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना MSc CET मध्ये अपेक्षित यश मिळालेलं नाहीये। जे घासतायत, अभ्यास करतायत, मरमर मरतायत, त्यांना नाही येत मार्क। मग परीक्षेत दोष आहे का? सवाल आहे। चला, या सगळ्या प्रश्नांची आज आपल्याला चर्चा करायची आहे। पुरावे असते तर कदाचित आपण म्हणालो असतो की हो, घोटाळा झाला, पण खरंच घोटाळा झालाय की नाहीये, की हा केवळ संशय कल्लोळ निर्माण केला जातोय, याबद्दल आपल्याला बोलावं लागेल। आणि ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली असताना मला महाराष्ट्राला हे सांगायला हवं की या सेलचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला। दिलीप सरदेसाई त्यांनी काय सांगितलं ते महाराष्ट्राला मी सांगणार आहे, पण या चर्चेत सहभागी होण्यासाठी करिअर समुपदेशक योगेश्वर गुट्टे आहेत। स्वागत आहे तुमचं। आपल्यासोबत राजर्षी शाहू महाविद्यालय, जे महाराष्ट्रातलं नामांकित असं महाविद्यालय आहे, त्या महाविद्यालयाचे CETचे सेलचे डायरेक्टर DK देशमुख सर आहेत। सर, खूप स्वागत आहे तुमचं। आपल्यासोबत विद्यार्थ्यांच्या या सगळ्या अन्यायाच्या बद्दल वाचा फोडणारे, त्यांना न्याय मिळावा याच्यासाठी न्यायालयात दर भटकणारे, सगळीकडे जाऊन लढणारे पालक नारायण शिंगारे सुद्धा आहेत। नारायणजी, तुमचंही स्वागत आहे। आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या, ज्या शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत, प्रेरणा होनराव थोड्याच वेळात आपल्यासोबत जोडल्या जातील। आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदवीधर विभाग प्रदेश प्रमुख डॉक्टर नरेंद्र काळे सुद्धा जोडले गेलेले आहेत। डॉक्टर, तुमचंही स्वागत आहे। पण या चर्चेमध्ये खरं तर या राज्याच्या CET सेलचे प्रमुख जे आहेत
जे दिलीप सरदेसाई आहेत त्यांनी यावं, असंख्य या सगळ्या प्रश्नांना त्यांनी उत्तर द्यावं अशी मी त्यांना विनंती केली. सातत्यानं त्यांना कळकळीची विनंती करून सुद्धा ते आलेले नाहीत. थोड्या वेळापूर्वी त्यांचा मेसेज आला, तो वाचून दाखवणे मला महत्त्वाचं वाटतं. ते म्हणाले, उपस्थित केलेल्या प्रश्नांना सीईटी कक्षाकडून प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये उत्तरं दिली गेली आहेत. तसंच कथित ऑडिओ क्लिप संदर्भात तक्रार दाखल करून क्राईम ब्रँचकडे तपास चालू आहे आणि सीईटी सेल त्याला पूर्ण सहकार्य करत आहे. त्यामुळे जसं कोर्ट चालू आहे तसं तपास चालू आहे असं सांगून त्यांनी प्रश्नांच्या बद्दल उत्तरं देणं सध्या तरी टाळलेलं आहे. पण वेळ कुठे गेली आहे? तासभराचा कार्यक्रम आहे. तासाभरात सर तुम्ही कधी जॉईन होऊ शकता? मला माहिती आहे तुम्ही कार्यक्रम पाहताय. पण चर्चेची सुरुवात मला करायची आहे ती आज योगेश्वर तुमच्यापासून. गेली अनेक दिवस तुम्ही या सगळ्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम करताय. तुमचा दावा आहे, तुम्ही म्हणताय की हो या परीक्षेमध्ये नक्की काहीतरी घोटाळा झालेला आहे. हा तुमचा भ्रम आहे? तुम्हाला असं वाटतंय, कळते, समजते की तुमच्याकडे काही ठोस माहिती आहे ज्या आधारावर तुम्ही म्हणताय की हो इथं गडबड झाली आहे? सर्वप्रथम नमस्कार विलास बेडसे आणि धन्यवाद तुम्ही मला इथे आज बोलवलं. माझ्याकडे जे काही माहिती आहे, सगळ्यात पहिल्यांदा ती माहिती जे काही ठोस पुरावे आहेत, जी काही माहिती आहे ती सर्वात पहिल्यांदा आम्ही सीईटी सेलला देण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात पहिल्यांदा की हे सीईटी मध्ये असं असं होतंय, जिथे आपल्या सीईटी सेलचे जे संचालक आहेत ते म्हणतात की सीईटी मध्ये काही गोंधळच होत नाही. त्यामध्ये सुरुवात मी यापासून करतो की खूप विद्यार्थ्यांना कॉल्स येतात की आम्ही तुमची सीईटी मॅनेज करून देऊ. तुमची सीईटीचं त्यांना वेगवेगळ्या ठिकाणचे सेंटर्स घेण्याच्या ऑफर्स दिल्या जातात आणि त्या सेंटर्स घेतल्यानंतर त्यांचं जर तिथे सेंटर आलं तरच तो प्लॅन सक्सेस होतो. म्हणजे त्यांना, आणि ह्या ज्या डील्स असतात ह्या पे आफ्टर परफॉर्मन्स, म्हणजे ऍडव्हान्स पैसे द्यायचे नाहीयेत. हे जे काही सिंडिकेट आहे हे सिंडिकेट तुम्हाला आधी काही म्हणजे गोष्टी करायला सांगतात, जसं की तुम्ही फॉर्म भरायचा आहे, एक्झाम सेंटर निवडायचे आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही एक्झामला जाल आणि एक्झाम बाहेर जेव्हा विद्यार्थी पेपर सॉल्व्ह करून येणार आणि तिथे जेव्हा त्याला मदत झाली असं तो बाहेर कबूल करणार, त्यानंतर किंवा निकालानंतर तुम्हाला त्याचं पेमेंट करायचे. अशा प्रकारच्या डील्स सर्व माध्यमांद्वारे, कॉल्सद्वारे, काम झाल्यावर पैसे म्हणजे आधी तुमचं काम केलं जाणार आणि त्याची गॅरंटी, फक्त गॅरंटी कशी आहे की तुमचा नंबर ठराविक सेंटरला आला पाहिजे. ठराविक सेंटर म्हणजे सगळं सिंडिकेट सेंटरवरून चालतंय असं तुमचं म्हणणं आहे? माझं ते बोलण्याची पद्धत 200% हे सेंटर मॅनेजमेंटचा ह्याच्यामध्ये म्हणजे प्रकार आहे. यामध्ये आपण जेव्हा जेव्हा सिस्टीमवरती आरोप लावतो तेव्हा सीईटी सेलचं म्हणणं बरोबरच आहे की आमच्या सिस्टीम फुल प्रूफ आहेत, पीसी क्लोन होत नाही, टेक्निकल कोणी एका विद्यार्थ्याला एका ठिकाणी बसवलं आणि दुसऱ्या ठिकाणी ऍक्च्युअली दुसरा मुलगा तिथे एक्झाम देतोय असं देखील होत नाही. हे फक्त सेंटर मॅनेज होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे डिजिटल चोरी होत नाही, इथे ह्युमन करप्शन होत आहे. बर, आणि मग हे ह्युमन करप्शन होत आहे असं तुम्हाला का वाटलं बरं? काही तुमचे त्याच्याबद्दलचे काही पुरावे आहेत, तर्क आहेत, काय का वाटलं तुम्हाला असं? मला याच्यामध्ये 2-3 वर्षापासून असे काही मुलं आम्हाला सापडले, काही कोचिंग क्लासेस मधनं पण अशी मुलं कळाली. सगळ्यात पहिल्यांदा काही मुलं अशी होती ज्यांचा परफॉर्मन्स फार वीक होता, म्हणजे ज्यांचे आई वडील अगदी चिंतित होते की त्यांना मार्क्स पडत नाहीयेत. ते त्या संदर्भात मला किंवा टीचर्सला भेटायला आलेले की आमचे मार्क वाढत नाहीयेत, आणि वर्षभर आमचा मुलगा फार मेहनत करतोय पण मार्कच वाढत नाहीयेत. आणि असे बरेच विद्यार्थी भेटायला येतात. पण त्यातल्या काही विद्यार्थ्यांना फायनल म्हणजे जेव्हा निकाल लागतो तेव्हा अचानक 98-99% मार्क, आणि जेव्हा त्यांना विचारणा होते तेव्हा त्यांचा फॉर्म त्यांनी कुठे भरला कळत नाही, त्यांचं एक्झाम सेंटर काय होतं हे कळत नाही, आणि इव्हन ते मुलं सापडतच नाहीत. म्हणजे त्यांना संपर्क करायचा प्रयत्न केला की ते मुलं सापडतच नाहीत. हा पहिला संशय आहे. बऱ्याच ठिकाणी मार्क वाढल्यानंतर नेक्स्ट इयर जेव्हा कॉलेजमध्ये मुलं जातात, म्हणजे कॉलेजमध्ये ऍडमिशन झालेले मुलं असतात, त्यानंतर ते थोडं कॅज्युअल त्या बाबतीत होतात आणि तेव्हा ते व्यक्त करतात की मी मागच्या वर्षी काय केलं होतं, मी इथे कसं आलो, हे देखील आपल्याकडे बऱ्याच ठिकाणाहून व्यक्त झालेलं आहे. आणि हे ठोस पुरावे आहेत. तुमचं म्हणणं आहे जे विद्यार्थी अभ्यासात वीक होते, ज्यांची मार्कशीट वीक होती, त्यांना अशी काहीतरी गुट्टी मिळते आणि मग त्यांची मार्कशीट गुटगुटीत होते आणि मग त्यांना हवं तिथं ऍडमिशन मिळतं, असं तुमचं म्हणणं आहे. नरेंद्र काळे आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, आज तुमच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली, तुम्ही तिथे होतात.